नमस्कार. पारितोष आणि भूमीने आखलेल्या प्लॅनप्रमाणे भूमी ही आता महाजनांच्या घरी राहायला आलेली असते. आकाश खुश असतो. आकाशला आता खूपच आनंद झालेला असतो. काही का होईना भूमी घरी राहायला आलेली आहे. पण भूमी आता आकाशला डिवोर्स देणार आहे ते का, हे आकाशला काही कळत नसतं. शेवटी आकाश आपल्या ऑफिसमध्ये येतो. काही कालांतराने भूमी सुद्धा ऑफिसमध्ये येते आणि भूमी आकाशला डबा घेऊन आलेली असते. भूमी आकाशला डबा देते आणि म्हणते, आकाश हा डबा खा. त्यावर आकाश म्हणतो, मला नको आहे. त्यावर भूमी म्हणते, असं कसं चालणार, डबा तर खायलाच हवा. त्यानंतर आकाश म्हणतो, कशासाठी, मला नको आहे. त्यावेळेला भूमी म्हणते, खावाच लागेल. त्यावेळी आकाश म्हणतो, नाही खाणार. त्यानंतर भूमी म्हणते, ठीक आहे, नाही तर नाही, मग मी पण खाणार नाही. बाळा, आज आपण सुद्धा जेवायचं नाही. पापा जेवत नाहीत ना, मग आपण सुद्धा जेवायचं नाही. ते ऐकल्यावर आकाशला मोठा धक्काच बसतो. आकाश म्हणतो, भूमी तू जेवली नाही आहेस. त्यावर भूमी म्हणते, जर तू नाही जेवला तर मी का जेवायचं. त्यावर आकाश म्हणतो, असं कसं चालेल, आपल्या बाळाला भूक लागली असेल, त्याच्यासाठी तुला जेवावंच लागेल. त्यावेळी भूमी म्हणते, आधी तुला जेवावं लागेल. त्यानंतर आकाश तयार होतो आणि आकाश जेवू लागतो. त्यावेळी भूमी म्हणते, बाळाला सुद्धा पप्पांच्या हातून काहीतरी खायचं आहे. त्यावेळी आकाश एक घास भूमीला भरवतो. भूमी तो घास खाते आणि दुसरा घास हात तयार करते आणि आकाशला भरवते. दोघं सुद्धा खूप प्रेमाने जेवत असतात. आकाश त्यानंतर विचार करतो, भूमीला तर माझ्याकडून डिवोर्स हवा आहे, मग ती असं प्रेमाने वागते आणि एकीकडे डिवोर्स मागते. ती माझी काळजी घेते. नक्की काय चाललंय, भूमी मला डिवोर्स देते, हे खरं आहे की खोटं आहे. आकाश आता ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आता आकाशला त्यात यश मिळेल की नाही ते पाहणे नक्कीच कमालचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.